एमफिल ही मान्यता प्राप्त पदवी नसल्यानं तिथं ऍडमिशन घेऊ नये असा इशारा यूजीसीकडनं देण्यात आलाय। खरं तर हा जो इशारा आहे तो 2022 मध्येच देण्यात आला होता, मात्र आता पुन्हा एकदा हा चर्चेचा विषय झालेला आहे। आपण काही विद्यार्थ्यांशी बोलूयात, त्यांचं याबद्दलचं काय मत आहे तेही जाणून घेऊयात। तू स्वतः एमफिल केलेला आहेस, आता जे विद्यार्थी आहेत जे अजूनही ज्या विद्यापीठांमध्ये एमफिल ही पदवी सुरू आहे त्या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक वर्ष आहे ते आता वाया जाईल असं वाटतंय का, आणि त्यासाठी सरकारकडनं किंवा तिथल्या प्रशासनाने विद्यापीठांनी काय पावलं उचलली पाहिजेत असं वाटतंय? यूजीसीने जो काही एमफिल ही पदवी रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे। जे विद्यार्थी अगोदर एमफिल करायचे त्यांना कोर्सवर्क नावाची गोष्ट जी होती ती नसायची, परंतु आता याचा एक फायदा पण असा आहे की एमए नंतर आता तुम्हाला डायरेक्ट पीएचडीला ऍडमिशन मिळणार आहे। परंतु असं होत असताना याच्यामध्ये कोर्सवर्क नावाची गोष्ट येते आणि त्याच्यामध्ये देखील विद्यार्थ्यांचे 2 महिने 3 महिने किंवा 6 महिने देखील जात असतात। तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी त्यांना रिसर्च करण्यासाठी अडचणी निर्माण होतात। आता अशी परिस्थिती आहे की अजूनही काही विद्यापीठामध्ये एमफिलसाठी विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेली आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये आता गोंधळ असा आहे की आम्ही संशोधन कार्य आमचं पूर्ण करायचं आहे का, की आम्ही ही पदवी रद्द करायची आहे। जर त्यांनी ती पदवी रद्द केली तर त्यांना डायरेक्टली पीएचडीला ऍडमिशन मिळणार आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे यूजीसी आणि विद्यापीठ प्रशासनाने दिली पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांना त्यांचं संशोधन कार्य अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल। जे विद्यार्थी एमफिल करतात त्या विद्यार्थ्यांना पुढे नोकरीच्या संधी असतात, विद्यापीठातच अनेक लोक नोकरीसाठी म्हणून येतात किंवा त्यांना स्टायपेंड मिळत असतो। तर आता या विद्यार्थ्यांचं काय होईल, किंवा तुमच्या ओळखीत असे कोणी लोक आहेत का, असे कोणी विद्यार्थी आहेत का ज्यांनी त्यांची पदवी पूर्ण तर केली आहे पण त्यांना त्याचा लाभ काहीच मिळालेला नाहीये? हो, आता 2022 पूर्वी सुद्धा अनेक विद्यार्थी एमफिल केलेले आहेत। आता विद्यापीठात वेगवेगळ्या नोकरी निघतात कॉलेजला वगैरे असिस्टंट प्रोफेसरसाठी, त्यावेळी सेट नेट एमफिल पीएचडी याकरिता मार्क्स ठेवलेले आहेत। विद्यार्थ्यांमध्ये असा गोंधळ आहे की आता 2022 पूर्वी जे एमफिल केलेले आहेत त्यासाठी जे काही मार्क आहेत ते आपल्याला यापुढे इंटरव्ह्यूमध्ये मिळतील का, याची सुद्धा खुलासा यूजीसीने करणं गरजेचं आहे, जेणेकरून तो संभ्रम दूर होईल। खरं तर मुद्दा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी 2022 नंतर एमफिल केलं त्यांच्या भविष्याचं काय, त्यांच्यासाठीच्या नोकऱ्यांचं काय, त्यांना पीएचडीला ऍडमिशन मिळेल का, किंवा त्यांनी आतापर्यंत जे कष्ट करून अभ्यास केलेला आहे, रिसर्च केलेला आहे तो सगळा मुळात आता वाया जाणार का, हा खरं तर प्रश्न आहे। 2022 नंतर ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे एमफिलसाठी अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्यासाठी काय पावलं उचलली गेली पाहिजेत? पहिल्यांदा तर मी या यूजीसीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करतो। महत्वाची बाब मॅडम अशी की पीएचडीसाठी आणि एमफिलसाठी स्टायपंड दिला जायचा सरकारकडून। मग मला विचारायचं आहे सरकारला की हा स्टायपंड तुम्हाला जड होत होता का, जो गरीब विद्यार्थ्यांना मिळायचा, म्हणून तुम्ही एमफिल बंद केली? कारण का एमफिल ही महत्वाची डिग्री होती आणि बऱ्याच वर्षापासून ही चालत असलेली डिग्री होती। मग आता 2021-22 आणि 22-23 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत त्यांचे तुम्ही त्या वर्षांचं पूर्णपणे नुकसान होणार आहे, कारण का त्याचा कोणताही फायदा या विद्यार्थ्यांना मिळणार नाही। त्यामुळे या घेतलेल्या निर्णयाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर यावर सरकारनं काहीतरी तोडगा काढावा, यूजीसीनं आणि विद्यापीठांनी बसून काहीतरी तोडगा काढावा अशी सरकारला आणि विद्यापीठांना आणि यूजीसीनं विनंती करतो। एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात काय संधी उपलब्ध असतात, आणि आता ही डिग्री आता यूजीसीकडनं जर सांगण्यात येते की ही मान्यताप्राप्त पदवी नाही, ही बंद करतोय, तर त्याचा कसा फायदा किंवा नुकसान होणार आहे विद्यार्थ्यांसाठी? आता एमफिलचा फायदा असा होता की एमफिल केल्यानंतर आपण पीएचडीला ऍडमिशन घेऊ शकत होतो, म्हणजे त्याच्यासाठी सेटनेटचं एक्झामिनेशन होतं आणि बरेच प्राध्यापक जे होते तर कुठंतरी त्यांची वेतन वाढावी यासाठी सुद्धा एमफिल करायचे आणि काळानुसार शैक्षणिक धोरणामध्ये बदल होतात। एमफिल रद्द झालं म्हणजे असं काही मोठा इश्यू झालाय असं काही विषय नाहीये, आणि याआधी ज्यांनी एमफिल केलं होतं त्यांच्या भविष्यातील त्यांच्या डिग्रीचं काय राहणार ह्याचं फक्त यूजीसीनं सांगणं गरजेचं आहे। आणि आता जर नवीन शैक्षणिक धोरणात पाहिलं तर ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही पीएचडी करू शकता, म्हणजे एमए नाही केलं तरी चालेल, असे बदल झालेले आहेत आणि हे काळानुसार होत असतात 20-20, 30-30 वर्षाच्या टप्प्याला। तर विद्यार्थ्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही, फक्त यूजीसीनं सांगायला पाहिजे की आता हे ज्यांनी आधी एमफिलच्या आधारे ज्यांना नोकरी लागलेली आहे किंवा एमफिलच्या आधारे ते कुठेतरी रोजगार करतायत तर त्यांचं काय होणार, त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही पाहिजे, हे एकदा त्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना काहीच अडचण नाही।
काही विद्यापीठांमध्ये अजूनही त्यांच्या वेबसाईटवर एमफिल ही पदवी दाखवत आहे. मग अशा विद्यापीठांनी जर हे त्यांच्या वेबसाईटवरून रिमूव्ह नाही केलं किंवा काढून नाही टाकलं तर विद्यार्थी तिथं ॲडमिशन घेणार आहेत आणि म्हणजे अलगदपणेच त्यांचं आर्थिक वर्षाचं जे नुकसान आहे ते होऊन जाणार आहे. मग अशा विद्यापीठांनी, अशा संस्थांनी ही डिग्री काढून टाकली पाहिजे त्यांच्या वेबसाईटवरून आणि विद्यार्थ्यांना दिशादर्शन केलं पाहिजे की एमफिलच्या ऐवजी तुम्ही म्हणजे ही पदवी घेऊ शकता किंवा दुसरी कोणती पदवी घेऊ शकता. हे विद्यापीठांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. एक शेवटचा प्रश्न असा येतो की आता एमफिलच्या व्यतिरिक्त कुठली डिग्री अशी आहे जी विद्यार्थी करू शकतात, म्हणजे एमफिल करून विद्यार्थ्यांना जो फायदा होत होता तो आता कुठली डिग्री केल्यानं त्यांना होऊ शकेल? आता सध्या प्रामुख्याने पीएचडीचं जे काही संशोधन कार्य आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जे विद्यार्थी MA झालेले आहेत असे विद्यार्थी डायरेक्ट MA नंतर पीएचडीला प्रवेश घेऊ शकतात आणि त्यांना जो काही त्यांचा प्राध्यापक होण्याचा जो काही मार्ग आहे तो पीएचडीमुळे मोकळा होत आहे. परंतु त्याच्यामध्ये परत सेट नेट ह्या देखील 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता विद्यापीठाने आणि UGCने असं सांगितलंय की ज्यावेळेस तुम्ही प्राध्यापक होणार आहात त्यावेळेस तुम्हाला पीएचडी असणं हे बंधनकारक नाहीये. तिथंही त्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह आहेत की तुम्हाला पीएचडी करायचं आहे की सेट नेट करायचं आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी थोडंसं सजग होऊन याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपला पुढचा जो काही कृती कार्यक्रम आहे तो आखला पाहिजे. विद्यापीठांकडनं मुलांना गायडन्स दिला जातोय का किंवा विद्यापीठाकडून मुलांना हे सांगण्यात येत आहे का की बाबा तुम्हाला ही परीक्षा तुम्ही दिली तर तुम्हाला प्राध्यापक म्हणून रुजू होता येईल किंवा काम करता येईल किंवा तुम्हाला पीएचडीच करावं लागेल, असा कुठल्याही प्रकारचा गायडन्स जो आहे तो विद्यापीठांकडनं देण्यात येतोय का? पूर्वीप्रमाणेच गायडन्स आहेत ना, सेट नेट किंवा पीएचडी यावर पूर्वी नोकरी लागत होती. आता सुद्धा बघा एमफिल बंद केली UGCने, परंतु त्या पूर्वी एमफिल 1 वर्षाचा कोर्स होता आणि पीएचडी हे 5 वर्षाचा कोर्स होता. आता एमफिल बंद केली आणि पीएचडी हे 6 वर्षासाठी केलेले आहेत. म्हणजे असं कुठेही ह्याच्यात काय खूप काही फरक पडतो अशातला भाग नाही. परंतु जो काही गोंधळ उडालेला आहे विद्यार्थ्यांमध्ये त्याची जी काही त्यांचे काही जे प्रश्न त्यावर UGCने सविस्तर एक परिपत्र काढून त्याची खुलासा करण्याची गरज आहे. त्यामुळे जसं आपल्याला ह्या सगळ्यांनी सांगितलं की मुळात एमफिल ही पदवी बंद करून फारसा फरक पडणार नाहीये. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी 2022 नंतर प्रवेश घेतलेला होता एमफिलसाठी त्या विद्यार्थ्यांचा आता याच्या पुढे काय होणार, त्यांच्या संशोधनाचं काय होणार, त्यांना पुन्हा आता पीएचडीसाठी ऍडमिशन घ्यावी लागणार का किंवा त्यांना नोकरीवरती रुजू होता येणार का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत 2022 नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळं यावरती UGCनं त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी आणि विद्यार्थ्यांना या गोंधळातून बाहेर काढावं असं यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. कॅमेरामॅन राजेश भिडकरसह देवयानी यातलाबादकर, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.